कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही. चुत्ते आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे, त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे. कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, भूतकाळात वळायचं नाही. हा फॉर्म्युला आहे. भूतकाळात डोकावायचा नाही. जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही. जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना, नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात. पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात 0+0 हा शून्यच होतो. चुत्ते आहेत ते, चुत्ते आहेत. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का. त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे. त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे. बघा त्यांच्या, आता बोलत नाही मी, परत ते मला ते कापावं लागेल. पण हे जे कोणी बोलतायत ना, नाही, त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही. कोण बोलताय, त्यांची नावं बघा ना, हे कोण बोलताय ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी, कोण आहेत, यांची एकतर सत्ता उलथून टाकली जाईल सगळ्यात आधी. त्या भीतीतूनही बोलतायत. तर तुम्ही ट्विट केलेला आहे, एक रोबो हवेत उडताना, नक्की काय सांगायचं संदेश द्यायचा? तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला. काय त्यातून तुम्हाला सुचवायचंय काय? अहो, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतील लोक. शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित